नागेश्वर मंदिर गोळेगाव येथे श्रावण पंचमी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कावड प्रदक्षिणाचे आयोजन करण्यात आले होते। नागेश्वर महादेव मंदिर गोळेगाव येथे श्रावण पंचमी निमित्ताने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। कावड यात्रेमध्ये पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सहभागी होऊन नागपंचमी निमित्त कावड प्रदक्षिणात सहभागी झाले होते। नागेश्वर मंदिर गोळेगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण नागपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी कावड प्रदक्षिणेमध्ये सहभागी होऊन कावड प्रदक्षिणा करून नागेश्वर महादेव मंदिर येथे येणाऱ्या भाविकांना महादेव कपाटे बाबा यांनी श्रावण नागपंचमी निमित्ताने नागेश्वरास दुधाभिषेक करून कावड प्रदक्षिणेसाठी गोळेगाव येथे कावड प्रदक्षिणा करून आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पंचक्रोशीतील हजारो महिलांनी वारुळाची पूजा करून मनोभावे पूजा केली। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी नागेश्वराचे दर्शन घेऊन श्रावण नागपंचमी सण नागेश्वर मंदिर गोळेगाव येथे मोठ्या उत्साहाने पंचक्रोशीतील भक्त महिलांनी सण हा साजरा केला। न्यूज 9-1 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। पंचमी निमित्त आपण कावड यात्रा काढून आणि देवाची दुधाचे हे करून कार्यक्रम आपण यावर्षी दरवर्षी याप्रमाणे आपण ठेवतो आणि तसाच यावर्षी पण ठेवला आणि भाविक बंधू भरपूर काही आलेले आहेत। आपण देवाची सेवा करण्यासाठी आपण